याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, काय गेलं, मग कुणाचं गेलं? तो स्वतःला शहाणा कंडक्टरला मूर्ख समजत होता, त्याचं गेलं. हे तुम्ही आम्ही. आणि मग संत म्हणतात इथे काय बाबू नाच गेले, काय बाबू नाच गेले, त्याचं गेल्याशिवाय मग काय. आणि जरा मन कीर्तनात ठेवा रे. बसला इथं सगळी नजर कोण आला कोण गेला, कोणाची आली कोणाची गेली, काय करायचं तुला? आखी जिंदगी कुठे नाही गेली ना. हा तर समोर बसलाय तर सगळं लक्ष दुसरीकडे महाराज. म्हणजे कसं आहे त्रिवेणी संगमी नाना कीर्तन मी चित्त नाही ना मी नानाची निर्मुख तोंड पामिया हरिविना धामया. मग तो कुमार म्हणतात ठाईचं बैसुरी करा एक आणि आवडी आनंद. म्हणजे आम्ही भक्त दाखवतो की आम्ही सज्जन आहे. म्हणजे आपली आवड कशी माहितीये का, या मदन मदन केवळ पंचनन यर्क मदन केवळ तरी मी जरा सांगते. असं एक जनावर आहे ज्याला वाटतं माझा वास येत नाही पण त्याच्या वासना राहूया जरा आणि ते तुम्ही आम्ही आहे. तुम्हाला वाटतं माझ्यासारख्या छान तुझ्या मूर्खपणाचा दुर्गंध अख्ख्या महाराष्ट्रात पसरला त्याला काय सुधरून जायचं. लय बेकार माणसं दादा करतात एक आणि दाखवतात एक. म्हणजे बसलेला वाटतं कीर्तन ऐकतोय पण त्याला काय माहिती तिकडे मेसेज करतोय. भेटलं नाही घरी म्हणून आता इथं महाराज कीर्तनात बसले तर कीर्तनातच मन देण्यात तुमचं काय करणार बघा होता. बाकीच्या कीर्तनकारासारखं ना मी नेवळत आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे. समजून घ्या कीर्तन आहे हे यमनाचा खेळ नाही. तुम्ही पाहिजे तसं नाचावं मी फक्त बघत बसावं. हे ते कीर्तन आहे ज्याला कानापात्राला मंदिरात जागा दिली. हे ते कीर्तन आहे ज्या नामदेव आणि भगवंताचं मुख वळवलं. माणूस जगवला ते कीर्तन आहे. जेव्हा माणूस जपला ते कीर्तन आहे. ज्याला मोक्ष प्राप्त करून दिला ते कीर्तन आहे. जेव्हा भगवंत मार्ग सोपास करून दिला ते कीर्तन आहे. अरे हे कीर्तन आहे. आणि म्हणून इथे माणूस संयमी असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. लोक म्हणले अहो जगद्गुरु तुम्ही पण एवढे साधे समंजस इनोसंट राहता कसे. तो
तुकोबारा म्हणजे सोपं आहे ना. मन करावे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन हे कशाच्या हातात आहे. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो. सर मन शांत नाही बघा. कुठेही गेलं की रे काशी केली काय म्हणणार केली काय मी नाकाय शिंद्यापासून टाकल्यापर्यंत नावाच्या मायबापाला घराबाहेर काढायचं हा परमार्थ आहे. 10 दिवस गणपती बसवायचा आणि बोलावताना शांत व्हायला लावायचं. पावला का गणपती पाहिजे दादा नाही का नाही. नवरात्राचे उपास करायचे दसऱ्या दिवशी बोकड कापायचं पावली का आहे. निरंकार चतुर्थी करते निरंकार आणि दर कसाला पिंट्याला म्हणते बघा कॅलेंडर का आहे चंद्रोदय दिसतीस कशाला तासाला चंद्रोदय बघती निरंकार करी ती. तुमचं कसं आहे माहितीये का महाराज प्रेझेंटेशन बघून क्रायटेरिया ठरवणारी माणसं आहेत तुम्ही. तुम्हाला परमार्थ आपण सगळेच रे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला ज्ञानी इंडिकेट आला तर अज्ञानी मग पेटवा आम्हाला. पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर अशिक्षित आणि अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास. याला मटन चावणार त्याला माळ घातली तो महाराज आणि आम्ही कोण पोखरा. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला करीन तरी काय तो तपच करणार. बघायच्या काळात त्याला सगळं बघून घेतलं ते महायोगी आणि आम्ही कोण भोगी. जरा डोळे उघडा कुठला परमार्थ करताय कुठल्या काळात जगताय रे. कधी कुठले संत म्हणले माझ्या पायावर तुला लेकरू होईल म्हणले का काय प्रमाण. कधी कुठले संत म्हणले आणि अंगाने लावून महाराज लोकांच्या पायाकडून जर लेकरं झाली असती लग्न काय बॉम्बला गेली असती का. कळलं त्यालाच कळलं. याच्यापेक्षा स्पष्ट आपण बोलू शकत नाही महाराज. ही भाषा माझी नाही. नवसे कन्या पुत्र होती तरी का कन्या लागे पती आणि वेळेत करा तुम्ही. हा कसला परमार्थ करताय तुम्ही. कर्म सत्य ठेवा नीतिमत्ता पवित्र ठेवा नजर शुद्ध ठेवा आणि स्टेबल राहा. तो देव आहे ते कर्म आहे. मी कीर्तन कराय तरी सांगते देव कधीच दिसत नाही कधीच नाही. मेला तरी देव दिसणार नाही कारण देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे. कसला देव शोधताय तुम्ही आणि कुठे. समदृष्टी घेता समान श्रीहरी शोधना हरी हरी झाला. हा देव आहे. सभापतीला देहादेही भरला घनदाट देव नटला नाना परी भक्ती योग निश्चित झाला माझा हा विठ्ठल आहे. पण देव शोधू नका साठवा हृदयवंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. देव आहे स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंद वजे वजे कमांडनम समर्थमान सुभीच भूच मंगलम तिकडे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महाराज नाही घुसायचं नाही अवघड वर्ण जातं माऊली. आपल्याला शंकराचार्य व्यास मुने ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सोपय माऊली आणि ते बी कळत नाही काय काहीला. काही काहीची अवस्था कशी आहे लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे खरं तर चिमणी सरत चालली तिचे वाटी एवढे डोळे. कळलं त्यालाच कळलं मोड तिकडे
तर नामदेवरायचे कुठ अभंग, कुठून कुठून किती कुठले कुठूनच करणार नाही. मुंगी झाली, शिंगी झाली, तिचे दूध किती, 17 गांजर भरले, पिले 12 हत्ती. व्याली कोण? व्याली कोण? ऐकू येत? माझं निम पाकिट देऊ का माझे बॉलचं? नाही सांगा एकदा किती घ्या बोलायचे तसे, म्हणजे द्यायला लागायला बघू देत नसते मी. बोलत रे. कोण व्याली? मुंगी. दूध किती? 17 गांजर. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? म्हणजे मुंगीला दूध असतं ना. मुंगी उडाली, तिने गेले सूर्याशी. पण आता कसं गीत काय, आता ज्याचा आवाज निघाला ते काही द्रौपदी म्हणणार आहे का? पण काय म्हणा माऊली, लोक म्हणजे संत आहे हो, वचन एवढं तरी खोटं बोला. आम्ही लटकेची न बोलू, वर्तमान खोटे. विष्णुदास नाना म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती त्याचे वंशज नरका जाती. खोटं बोललं तर कुळ चकुळ नरकाला जाईल, खोटं बोलण्याची जात नाही, हे खरं आहे. कर्म चिमणी इतकंच आहे, दिखावा वाटी इतका झालाय. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आता फेसबुक जाम केला. तो देतो कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधून बंगल्यावर नाव टाकलं मात्र पितृ छाया. आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो, मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाटावर, आग लावतो तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला? आयुष्यात एकदा घालायची पंगत, पण आयुष्यात सांगत घातली होती किंवा दमू कुस्तर काय तुका घातली होती महाराज. करा कमी दाखवता जास्त महाराज. लटके झाले कटके. काय झालं माऊली? काय सांगायचं तुम्हाला? ज्ञान राड्या इतकंच आहे, पण अहंकार गाडग्या इतकं झालंय. किती अवघड आहे. हे जर सोपं करायचं आहे ना, तुका म्हणे सोपे आहे. शहा आतोरणी कशाने? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. गीता नाम विठोबाचे पर्वत जळतील, खाली उच्चारणी अनंत वापरायला शिण मारते. इथे सगळ्यात सोपं काय असेल? सांगत तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला. हे केलं तर काय होईल? हो भक्त व्हाल तुम्ही, दास व्हाल तुम्ही, आणि झालं तर तुमची काळजी तुम्हाला करायची गरज नाही. आणि प्रामुख्याने सांगते, हा अभंग कुठल्या एका व्यक्तीसाठी नाहीये, हा अभंग कुठल्या एका हरिदासासाठी नाहीये, हा अभंग त्या जेनेरेटिक जनरेशनसाठी आहे, त्यांच्या डीएनए मध्येच परमार्थ. हा अभंग त्या ज्ञानोबांच्या कुळासाठी आहे, जिथून हा परमार्थाचा उगम झाला. ज्ञानदेवे रचना उभारले सुरू कुठून झालं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष बनाला गहिनी प्रसादे निवृत्ती, ज्ञानदेवा सार. मग ज्ञानदेवे रचना हा अभंग त्यांच्यासाठी, त्या उगमासाठी हा अभंग आहे, जिथून हा परमार्थ सुरू झाला. त्या हैबतराव बाबासाठी हा अभंग आहे, जिथून ही वाहीच चालू झाली. त्या बोल्लोबा मोरेंसाठी हा अभंग आहे, ज्यांनी तुकोबा घडवला. त्या शहाजी राजांसाठी हा अभंग आहे, ज्याने छत्रपती घडवलं. हा अभंग त्या कुळासाठी आहे, ज्या कुळाने हा संप्रदाय टिकवला. भावी तया कुळा. 5,00,000 वर्षापूर्वी मनुष्य नाम सहस्रेषु श्रीकृष्ण भगवान सांगतात. हे चालू कुठून आहे? उगम कुठून आहे? त्या उगमासाठी माझा नमस्कार. जे ज्ञान डबक्यातलं नाही, विहिरीतलं आहे. तुमचं आमचं ज्ञान डबक्यातलं आहे, आटणार आहे, राहणार नाही. ज्ञानोबा आहे, विद्यापीठ नाही, गुरुकुल नाही, शिक्षण संस्था नाही, ज्ञानी यांचा राजा आहे, प्रवाह आहे, कुळ आहे. त्या विठ्ठलपंत कुलकर्णी, इकडे रुक्मिणी माईची आईसाहेब वडील, इथून चालू करायला हा परमार्थ आहे. हा अभंग त्या कुळासाठी आहे, प्रामुख्याने पुन्हा एकासाठी हा अभंग कधीच नाही. हा त्या सुरुवातीसाठीची सुरुवात आहे, जिथे भगवंताचं नामचिंतन प्रामुख्याने नाही तर कर्तव्य म्हणून घेतलं जातं. आणि म्हणून हा अभंग घेतला गेला. का? इथून सुरुवात, हा उगम झालाय. आज कुटुंबाने हा कीर्तन सोहळा ठेवला, ही परंपरा तुम्हाला साधी वाटते? अरे कोणाचंही नशीब आहे का? आणि इथं यायला सुद्धा फार भाग्य लागतं. ज्या मंडपात त्या चटईवर तुम्ही बसलाय, ज्या मातीत तुम्ही बसलाय, जे ऐकताय ते ऐकायला सुद्धा फार भाग्य लागतं. पण हे ऐकून, हे बघा, एका भागवताचार्यांनी सांगितलं, एका भागवत कथेमध्ये प्रामुख्याने सांगतातच की भागवत ऐकलं की विमान न्यायला येतं. इट इज ट्रू, खरंय. भागवत जर तुम्ही ऐकलं तर विमान न्यायला येतं. हे नाही भगवंताचं विमान न्यायला येतं. एक म्हातारी म्हणली 13 वर्ष झालं
बाबा माझ्यासारखाच आगाव होता. शिवाला कुठं बसून ऐकायचं, शिवाली दारातच सत्ता असते, दारातच बसायचे, तिथून बसून ऐकायची. बर काय करायची, काय नाही म्हणे नातू मांडीवर असायचा, इकडे तिकडे खेळायचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचे, थोड्या वाती होत्या त्या वाढायचे, बघा भाजीपाला निवडायचे, नंतर तुझ्या बापाची पिढ आहे का आपल्या इथं? हा लोकांचं कसं आहे, आज महाराज झाला की उद्या पाकिटन परवा लगेच मोक्ष. असं असतं का? वेळ लागतो की नाही बघा, मग थोडी न म्हणता पैसे घे म्हणता कसं तुम्ही अपेक्षा तरी कशी करताय रे? तुम्हाला कीर्तनात स्टेबल राहता येत नाही, स्थिर न राहणारी माणसं आहेत तुम्ही, तुम्ही देवाच्या प्राप्तीची अपेक्षा करताय. एक माणूस माझ्याकडे आला म्हणला, ताई मी एक झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. वाढलं पाहिजे का नाही? पुढच्या भागात तुम्ही आहेत का? गेलात ग बोलत जा की जरा जागे आहेत का? काय माहिती आता खाल्लंय पिरलोय लावला तो कोणाचा काय माहिती मला. बोलच झाड वाढलं पाहिजे की मोडलं पाहिजे? म्हणलं वेड्यास का, पाणी घालतोस खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं काय? चुकलं पुरुष मंडळी काय चुकलं? उपटून बघितलं, तेच 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 लोकांच्या उपटायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. कळलं त्यालाच कळलं. मग आपलं झालं तर लोकच झालं द्या, तुम्ही आपलं म्हणून लोकांचा मारा कोणी द्या. जानवर काय जनावरांना सवय असते, मला घ्यायचं नाही. काही जनावरांना म्हटलंय मी, काही जनावरांना जर सवय असते, आपल्या मालकाचं ती खा म्हणलं तर खात नाही, लोकांच्या मालकाचा भाग सुद्धा सोडित नाही. जानवर मला घ्यायचं नाही, जानवर ती सवय जानवर. कळलं त्याला, कळलं मी प्रेमानं सांगते, माणूस म्हणूनच राहा. तेवढी तरी पात्रता कमव की आपल्याला कोणीतरी. आणि कशासाठी रे? ऍक्टर वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलात आग लागलेली असते, हाती सिंह घोडे नांगे सगळे पळून जातात. एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? जीव केवढा? लोक तर मलाही म्हणतात जीव केवढा, बोलती केवढी. लोक शांत कीर्तन केलं मी आवडत आहे, जर हसून खेळून केलं नाचतीच नाचती. गुरु काय तुमचं ऐकून कीर्तन बंद करायला लागेल. आसमान में जितने सितारे हो, उत्तरी में अगर शत्रु हो, आपका बाल न आता हो, अगर हरी साथ हो, जर देव सोबत होणार मागे बरोबर आहे संभाळीत आहे आधार तरी आहे. फक्त नीतिमत्ता स्वच्छ असली पाहिजे आणि कष्ट असलं पाहिजे. उद्यमेन ही सिद्धांती कार्याहीन मनवत आहे, नाही सुप्त सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. कष्ट न करता कुठलाच उद्योग मोठा होत नाही. सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरीण जात नाही. नीतिमत्ता घाण ठेवून कधीच माणसाकडे प्रगती येत नाही. समजून घ्या, साधं साधं आहे. लोक म्हणले अक्कल आहे का तुला? केवढसा जीव तुझा? मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल आहे का तुला? आता तुझं वय काय? कॉलेज लाईफ जीने के हे 4 दिन बाकी आहे, बेकार दिन. मस्त एन्जॉय करायचं, स्टायलिश कपडे, ब्रँडेड कपडे, मेकअप बिकअप करायचा. ते दिलं सोडून डांगऱ्यात कमर बांधली ठरत करायची की वय का तुझं ठर करायचं का? असं असतं का कुठे? कोण आहे तसं? लोक म्हणजे जीव केवढा तुझा? तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार? चिमणी म्हणे खरंय दादा तुझं, तुझंच खरंय दादा. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल की सगळ्यात जास्त मात्र. आपलं नाव सत्ता बंद पाडणाऱ्यात नाही, सत्ता करणाऱ्यात असलं पाहिजे.